आम्ही युगा ट्रॅव्हल्सचं काढलं होतं 7:20 ची बस होती, पण नेमका आता 7:20 ची झाल्यानंतर ती 1 तास लेट जाणार आहे। 1 तास लेट झाल्यानंतर अजून बसलाय, पण आता शक्य नाही आहे त्यांचं बस जाणार। त्यांचा म्हणतात संप चालू आहे आणि गाडी जाणार नाही म्हणतात त्यानंतर। आता उद्या माझ्या मुलीचा इंटरव्ह्यू आहे, आता तिचा इंटरव्ह्यूला उपस्थित राहू शकत नाही तिथे पुण्याला, कारण की आता वेळेवर ट्रेन भेटणार नाही, बाकी कोणतं साधन नाही आहे। आता याच्यामुळे जे काही तिचा समजा इंटरव्ह्यू मध्ये बेनिफिट होणार होता तो होणार नाही तिचा, ती ॲब्सेंट राहील तिथं। त्याच्यामुळे नुकसान तर झालेलंच आहे। याच्यासाठी सरकारने काहीतरी करायला पाहिजे याच्यावर काहीतरी, की आता अशा आमचंच नाही आहे, बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे। काही आता कॉर्पोरेटवाले आहे, बिझनेसवाले आहे, काही आलेले आहेत, त्यांना जाता निघून झालं कोणाला। आता यासाठी जे काही सोल्युशन काढायला पाहिजे सरकारने करायला पाहिजे। कुठलं काढलं? इथून पुण्याचं काढलं होतं, अकोला पुणा। आता ते गाडी काही जात नाही म्हणतात आता। यामध्ये जे प्रवासी आहेत, प्रवाशांना होणारा जो त्रास आहे त्या त्रासाबद्दल सर्वप्रथम आम्ही क्षमा मागतो। परंतु कसं आहे, ज्या प्रवाशांना ज्या घराघरामध्ये जोपर्यंत माहिती होणार नाही की हिट अँड रन जो कायदा सरकारने आमच्यावर लादलेला आहे, आम्ही लागू केला म्हणत नाही, कारण की लागू करणं हा विश्वासात घेऊन केला जातो, पण जो लादला जातो तो विचारात न करता लादला जातो। तर सरकारने आमच्यावर जो हिट अँड रन हा कायदा लादलेला आहे, हा कायदा जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, जोपर्यंत याचा रीतसर आम्हाला गृहमंत्री अमित शहाजी समोर येऊन बोलत नाहीत की आम्ही हा कायदा रद्द केलेला आणि यानंतर आम्ही हा पूर्ववत कधी सुरू करणार नाही, तोपर्यंत बेमुदत आमच्या लक्झऱ्या सुद्धा इथे बंद राहतील। कारण की प्रवाशांनाही आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे। प्रवाशांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत सदैव सोबत असलं पाहिजे। आमच्या या स्टेरिंग छोडो आंदोलन मध्ये त्यांनी सुद्धा आमच्यासोबत सहभागी असलं पाहिजे। याचाच आम्ही या प्रवाशांची सहकार्याची भूमिका आमच्यासोबत ठेवू इच्छितो। आज पण लक्झरी बंद आहे? हो, आज आम्ही अकोलावरून जाणाऱ्या पुण्याला, नागपूरला, मुंबईला जाणाऱ्या ज्या लक्झऱ्या आहेत त्या सर्व ड्रायव्हरांनी सुद्धा युनियन करून आम्ही आमच्या लक्झऱ्या सुद्धा इथून बंद केलेल्या आहेत।